2006 मध्ये विराट कोहलीला नेट बॉलिंग केलेली आहे, त्याचबरोबर शिखर धवनला त्यांनी नेट बॉलिंग केलेली आहे. प्रवीण तांबेच्या अगेन्स्ट त्यांनी 100 लगावलेली आहे आणि प्रवीण तांबेला पराभूत केलं होतं. असे इंजुरी नंतर ॲक्सिडेंटली ते अंपायरिंगकडे वळलेत असे प्रवीण सर आणि त्यांचा मानसन्मान करण्याची विनंती मी आनंद बुरांडे सर तुम्हाला करत आहे. प्रवीण सरांचा इथे आनंदजी बुरांडे यांच्या हस्ते मानसन्मान इथे होत असताना आपण पाहतोय. सुंदर अंपायरिंग आणि थँक्यू सो मच सर, या स्पर्धेसाठी तुम्ही आलात आणि सुंदर अंपायरिंग तुम्ही केल्याबद्दल तुमचा मानसन्मान होतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका बजावणारे आमच्या रमेश सरांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहेत. अलिबाग तालुक्यामध्ये ते येतच असतात आणि याही स्पर्धेला आपल्या अंपायरिंगच्या रूपाने 4 चांद त्याने लावले असे आमचे रमेश सर आणि त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे होणार आहे. संजय सरांना मी विनंती करतोय की रमेश सरांचा तुम्ही मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे. थँक्यू. त्यानंतर खास खोपोलीवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी दानिश सर सुद्धा इथे आलेले आहेत. अगदी श्रीलंकेची एक प्रीमियर लीग सुद्धा सरांनी कव्हर केली होती असे दानिश सर खोपोलीमधून आलेले. सध्या राष्ट्रवादी चषक जो तिथे खूप गाजला होता आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी पंचांची भूमिका बजावली. मी महादेव सर तुम्हाला विनंती करतोय की दानिश सरांचा तुम्ही यथोचित मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे. थँक्यू, धन्यवाद. अलिबाग तालुक्याची नेहमी समालोचनामध्ये जी तोफ म्हणून आम्ही ज्यांचा उल्लेख करतो, ज्यांनी हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवून क्रिकेटर म्हणून खूप चांगला प्रवास त्यांचा होता आणि त्यानंतर समालोचक म्हणून ही भूमिका नेहमी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या मंचावरून ते करत असतात. अगदी महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या विभागामध्ये जास्त कॉमेंट्री त्यांची चालू असते. अलिबाग विभाग हा त्यांचा आवडता विभाग कारण आपलं घरच अलिबाग आहे, पण कोलकाता पर्यंतचा प्रवास त्यांनी केलाय असे आमचे गुरुवर्य यासिन मर्चंट सरांचा सुद्धा इथे मानसन्मान इथे होणार आहे. मी संतोष कवळे सरांना मी विनंती करतोय की यासिन मर्चंट सरांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे. आणि आमच्यासारख्या नवीन समालोचकाला जे नेहमी घडवण्याचं काम करत असतात, नेहमी आम्ही जिथे चुकतो तिथे आम्हाला त्या गोष्टी अगदी प्रेमाने समजावून सांगणारे आमचे आदर्श अर्थातच यासिन सर आणि त्यांचा यथोचित मानसन्मान इथे होत असताना आपण पाहतोय. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे. बक्षीस समारंभाचा सुद्धा कार्यक्रम आपण घेणार आहोत. यस, धरणे सर ज्यांचा लॅपटॉप ऑफ द लॅपटॉप म्हणजे कॅल्क्युलेटर चुकेल पण धरणे सर चुकणार नाहीत आणि त्यांचे कॅल्क्युलेशन्स हे फार इंटरेस्टिंग असतात, मजेशीर असतात आणि जे ॲक्सेप्ट तुम्हाला होणारच यात तेवढं मात्र शंका नाही आहे. म्हणजे डॉट बॉल्स, एकेरी धाव, दुहेरी धाव, त्यानंतर विकेट. धरणे सर म्हणजे त्यांचं स्टॅटिस्टिक्स तुम्ही जर पाहिलं, चौकार किती, षटकार किती, एकेरी धावा किती, दुहेरी धावा किती, विकेट्स किती, तिहेरी धावा किती, षटकार किती, डॉट बॉल, कॅच ड्रॉप किती, कॅच किती पकडल्यात, सर्व 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 अपडेट करणारे धरणे गुरुजींचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. मी अर्थातच आनंद बुरांडे तुम्हाला विनंती करतोय धरणे सरांचा तुम्ही मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे. आनंदजी बुरांडे यांच्या हस्ते धरणे गुरुजींचा मानसन्मान. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे धरणे गुरुजींसाठी.
कालचा दिवस रात्र आणि आज पुन्हा एकदा अंपायर म्हणजे मी अंपायरच त्यांना म्हणेन, आणि स्कोरर म्हणजे पूर्ण डाटा ठेवणं आणि तत्पर राहून ते काम अगदी चोखपणे बजावणं, हे त्यांचं काम. थँक्यू सो मच. आणि यानंतर ज्यांचा आवाज आपण सलग 4 दिवस ऐकला आणि त्याचप्रमाणे आता ज्यांनी आमचा सुद्धा मान सन्मान केला, पेशाने डिप्लोमा होल्डर आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर अर्थात RCF कंपनीमध्ये एक चांगल्या नोकरीवरती, एकल्या चांगल्या जॉबवरती असणारे आणि क्रिकेट आणि समालोचनावरती प्रेम करणारे आमचे मित्र आणि एक सुंदर समालोचक म्हणून कपिल ठाकूर यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय कवळे साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते कपिल ठाकूर यांचा यथोचित आणि यथायोग्य सन्मान करावा. एक सुंदर आवाज आपल्या अलिबाग तालुक्याचा, हशिवरा गावचे, परंतु एक वेल एज्युकेटेड पर्सन आणि तसं असून सुद्धा क्रिकेटवरती नितांत त्यांचं प्रेम अर्थात कपिल ठाकूर यांचा होतोय विशेष सन्मान. धन्यवाद कपिल. राहुल मानकर यांना विनंती आहे. राहुल मानकर आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. राहुल मानकर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला? येस, राहुल आलेले आहेत. सन्माननीय आनंदजी बुरांडे यांच्यातर्फे रोख स्वरूपाचं 3000 रुपयांचं इथे पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय रुपेश पाटील यांच्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक. मी सन्माननीय संतोषी कवळे यांच्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक, असं एकूण तब्बल 5000 रुपयांचा मानकरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राहुल मानकर, मी सन्माननीय संतोषी यांना विनंती करतोय की राहुल मानकर यांचा यथोचित सन्मान इथे करायचा आहे. थँक्यू यासिन सर. विनायक पाटील आणि गौतम गण या. विनायक पाटील आणि गौतम गण. हाल विनायक पाटील गौतम गण या तुमचं बक्षीस घेण्यासाठी. आणि विनायक पाटील, मुकेश बामजी, रश्मीन गुरव, गजानन बुरांडे, परेश ठाकूर, दत्ता नाखवा, राजन नाखवा यांना सर्वांना मी विनंती करतोय, तुम्ही मुख्य मंचावर यायचं आहे. बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. हा सोहळा, हा क्रिकेटचा थाट, हा साज खूप सुंदर रंगला. म्हणजे या थाटामध्ये आपण म्हणतो थाटा माटामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. 5वं पर्व, हे 5वं पर्व सर्वांना हवं असं वाटलं. स्वराज्य क्रीडा मंडळ आक्षी या मंडळाने केलेलं हे जबरदस्त आयोजन, 5व्या पर्वाचं इतकं सुंदर आयोजन जे नेहमी अविस्मरणीय राहणार. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारची बक्षिसं लागली, कारण खेळाडूंचा खेळ इतका बहरला की त्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं ही नैतिक जबाबदारी आपली आहे. असे ते प्राइजेस लावणारे, त्यांच्यावर प्रेम करणारी अशी मंडळी सुद्धा या इथे आहे. सो ज्या मंडळींना आम्ही बोलवलेले त्या मंडळींनी इथे यायचं आहे. योगेश बुरांडे तुम्ही सुद्धा यायचं आहे. येस, डेफिनेटली सोमवती ग्रुपने संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टचा संपूर्ण खर्च उचललेला आहे. त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे करून घ्यायचा आहे. त्यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर हे पारितोषिक घेण्यापूर्वी आपण गौतम गण यांना सन्मानित करत आहोत. आपण आनंदजी बुरांडे यांच्या हस्ते त्यांना बक्षीस हँडओव्हर केलं जात आहे. थँक्यू.
योगेश बुरांडे तुम्ही सुद्धा या, तुमचं कॅश रुपये बक्षीस घेऊन जायचं आहे. योगेश बुरांडे या, लवकरात लवकर या दादा. योगेश बुरांडे यांनी एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्याबद्दल नंदकुमार दांडेल यांच्याकडून ते बक्षीस होतं, ते अर्थातच कवळे दादांच्या हस्ते आपण या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद. फायनल मॅच आणि तो सामना अर्थातच सिया वॉरियर्स नागावे संघाने जिंकला, पण त्या सामन्याचा खरा हकदार, सामना जिंकण्यासाठी ज्याने स्वतःचा घाम गाळला, आपल्या बोटांच्या तालावर प्रत्येक फलंदाजाला अक्षरशः नाचवलं, 5 विकेट्स घेतल्या, असा राहुल मानकर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हर्स 5 विकेट आणि त्यामध्ये 8 डॉट बॉल टाकलेत, असा राहुल मानकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी आनंद यस कवळे दादा तुम्हाला विनंती करतोय, राहुल मानकर फायनल मॅचचा बडे मॅच का बडा खिलाडी, नागाव संघाला विजय प्राप्त करून देण्यामध्ये महत्वाचा रोल ज्याचा होता, असं राहुल थँक्यू डीजे. राहुल 5 विकेट्स फायनलच्या मुकाबल्यामध्ये, आणि इतकी मोठी कामगिरी केल्यानंतर काय भावना असतील तुझ्या? माझं स्वप्न पूर्ण झालं, SPL फायनल मारायचं. खरं तर माझे पहिले 1-2 मॅच बॉलिंग चांगली पडत नव्हती, पण माझ्या टीममेट्सनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे मी बॉलिंग चांगली टाकलो. ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून खूप चांगली गोलंदाजी केलीत, आणि त्यानंतर संकेत थळेची एका एंडने खूप चांगली बॅटिंग होत होती, आणि या मिलनामध्ये सिया वॉरियर्स नागाव संघ जिंकलाय, आणि त्यामध्ये श्रेयसचं सुद्धा खूप सुंदर योगदान लाभलं. त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आम्हाला. नाही, तो माझा भाऊच आहे, मला विश्वास होता त्याच्यावर. आधीची सेमीफायनलची मॅच मी त्याला बोलतो, तू मारतोस, तू मारणार आहेस, तू मॅच काढशील, ही त्यांनी ती करून दाखवलं. आणि हे ASPLचं 5व्या पर्वाचं आयोजन किती सुंदर आहे, आणि काय सांगशील त्या आयोजनाबद्दल? मला आयोजन तर खूप आवडलं, यंदा मजा आली खेळायला, आणि पिच तर माझ्या स्पिनिंगसाठी तर 1 नंबर होतं. थँक्यू सो मच राहुल मानकर, खूप सुंदर तुम्ही खेळल्याबद्दल तुमचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे. एक असं पारितोषिक होतं जे मला असं वाटते या आधी कधीच लागलं नसावं. सुपर 8 मध्ये 8 संघ पोहोचले, आणि या 8 संघांच्या कर्णधारापैकी जो कर्णधार 0वर बाद होईल त्याला दत्ता नाखवा यांच्याकडून सायकल होती, आणि तो किस्सा घडलाच. रोनित नाखवा 0वर बाद झाला, आणि दत्ता नाखवा यांच्याकडून ती सायकल असणार आहे. सो रोनित नाखवा ही सायकल घेण्यासाठी इथे यायचं आहे. सो रोनित इथे नाहीये. प्रतिनिधी कोणी असेल तर घेऊन जायचं आहे सायकल. पण दत्ता नाखवा दादा, तुम्ही इथे या मंचावर, तुमचं या मंचावर फार आवश्यकता असणार आहे. दत्ता सर या. येस, वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. वैयक्तिक पारितोषिक, आणि त्यापैकी पहिलं पारितोषिक म्हणजे उत्कृष्ट फलंदाज. सावंत काका सुद्धा इथे आलेले आहे. सावंत काका या. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? एनी गेसेस? अरे फलंदाजी तुम्हीच केली ना मित्रांनो, आवाज आला पाहिजे तुमच्याकडून. लीग स्टेज पासून ज्याने आपल्या फलंदाजीचा बोलबाला दाखवला, महत्वाच्या सामन्यामध्ये कसं खेळायचं, सामना बाहेर कसा काढायचा, हे जणू काही आपल्याला अवगतच गुण आहे, हे दाखवलं. 46 चेंडूंमध्ये
134 धावा कुठल्या असा युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघाचा संघनायक धनंजय पाटील ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि ही सायकल दिले अर्थातच प्रणव प्रदीप देसाई मूळ खानाव यांच्याकडून ही बायसिकल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. संजय सर, मी तुम्हाला विनंती करतोय की उत्कृष्ट फलंदाज धनंजय पाटील याला तुम्ही सन्मानित करायचं आहे. आणि 45 स्पोर्ट्स कडून एक टी शर्ट दिलं जाणार आहे, ते सुद्धा आपण देणार आहोत. धनंजय कसं वाटतंय? थँक्यू डीजे. धनंजय कसं वाटतंय? सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि पराभव प्रत्येकाला एक म्हणजे घात करणारा असतो, टेन्शन वाढवणारा असतं, निराश करणारा असतं. आणि या पराभवानंतर तू काय शिकलास? थोडा मिसकॅल्क्युलेशन झालं आणि थोडी फिल्डिंग खराब झाली, त्यामुळे आम्ही हारलो. क्रिकेट हा कॅल्क्युलेशनचा खेळ आहे आणि या कॅल्क्युलेशनच्या खेळामध्ये पहिल्या इनिंगमध्ये ज्या वेळेला तुम्ही टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली, निर्णय चुकला की तुमचे डिसिजन चुकले, या गोष्टींवर थोडीशी चर्चा करायला मला आवडेल. निर्णय चुकला असं बोलून फायदा नाही, कारण बॉलिंग साईड चांगली होती आमची, पण 1-2 फटके प्रेशरमध्ये आले सर्वजण, त्यामुळे रन जास्त आले. एकंदरीत हे आयोजन आणि या आयोजनामध्ये खेळत असताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, मजा आली खेळायला. सो येस, 45 स्पोर्ट्स कडून एक ब्रँडेड टी शर्ट देऊन सुद्धा त्यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. पुढील पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक दुसरं असणार आहे उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? अजून 12 ओव्हर्स 98 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 40 डॉट बॉल टाकले, पण 14 विकेट्स घेणारा सिया वॉरियर संघाचा राहुल मानकर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 40 डॉट बॉल. सावंत साहेबांना मी विनंती करतोय, राहुल मानकर याला उत्कृष्ट फलंदाज सायकल ही दिली गेलेली आहे. ती अर्थातच परेश एकनाथ ठाकूर नावगावचे सदस्य आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि त्यांच्याकडून सायकल आणि 45 स्पोर्ट्स कडून टी शर्ट दिलं जात आहे. सायकल, टी शर्ट, 14 विकेट्स, राहुल मानकर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. राहुल, आता मी असं म्हणणार नाहीये की ही सायकल कोणाला डेडिकेट करशील, त्यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. या सायकलवर डबल सीट पहिला कोणाला बसवशील? माझ्या लहान मुलाला त्याला बसवीन मी. मला असं वाटते राहुल, इतकं मोठं पारितोषिक जिंकल्यानंतर कसं वाटते आणि किती आनंद झालाय? नाही, मला ASPL ची बेस्ट बॉलरची हे घ्यायचंच होतं, ते माझं झालं आज पूर्ण. थँक्यू सो मच राहुल. आधी ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. खूप सुंदर गोलंदाजी आणि शेवटच्या मॅचमध्ये 5 विकेट घेऊन जी दावेदारी शेवट जी जबरदस्त पेश केलेली आहे, राहुल मानकर ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि एक असा पारितोषिक आहे इमर्जिंग प्लेयर, उदयनमुख खेळाडू कोण असेल? आवाज आला पाहिजे, एकच आवाज. इमर्जिंग प्लेयर, फेवरिट प्लेयर, आवडता प्लेयर कोण आहे? आणि इमर्जिंग प्लेयर हे पारितोषिक जातंय सतीश पाटील याला. इमर्जिंग प्लेयर मी यासाठीच म्हटलं होतं
मी शब्दप्रयोग असाच केला होता. उदयनमुख सुद्धा मी मुद्दाम म्हणालो होतो, कारण या खेळाडूंनी अशी कमाल केलेली आहे ना, खरोखरच काय गोलंदाजी, काय त्यांचा तो गोलंदाजीचा स्पेल. येस 45 स्पोर्ट्स कडून एक ब्रँडेड टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. खूप सुंदर गोलंदाजी. अगदी मला असं वाटते नवेदर बेली गावातील हे काका आहेत आणि खूप सुंदर दादा तुमचा स्पेल होता. खूप सुंदर गोलंदाजी तुम्ही केल्याबद्दल. 50 इयर्सचे आहेत आणि खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आवाज येऊ द्या, आता आवाज येऊ द्या. कोण? अखिल? नाही, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 कॅचेस पकडल्या आणि कॅचेस विन मॅचेस असं म्हणत असताना योगेश बुरांडे ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. फोर्टी स्पोर्ट्सचे ब्रँडेड टी शर्ट देऊन योगेश बुरांडे याला आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू. चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स चतुर्थ क्रमांकावर म्हणजे तो समाधानी राहिला असे मी म्हणेन. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स 22,222 रुपये आणि आकर्षक चषक जे की आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलेला आहे. या प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स यांचा संघनायक स्वप्नील आणि त्यांची संपूर्ण टीम. 22,222 रुपये आकर्षक चषक चमचमत घरामध्ये ठेवत असताना ज्या चषकाने अक्षरशः डोळे प्रकाशित होणार आहेत आणि या संपूर्ण टीमला. आणि हे संपूर्ण चषक आपल्याला मुकेश नाखवा यांच्याकडून दिली गेलेली आहेत. मुकेश बामजी यांच्याकडून दिले गेलेले आहेत. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर 22,222 रुपये आणि आकर्षक चषक देऊन प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्सला चौथ्या क्रमांकावर आपण समाधानी होताना आपण पाहायला मिळालेला आहे. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स असेच खेळत रहा, असाच यश मिळवत रहा. थँक्यू. मी पंकज नाखवा 2 सीझनचा लगातार विजेता याला मी इन्व्हाइट करतो. या पंकज नाखवा मंचावर. एकदा जोरदार टाळ्या होत्यात पंकज नाखवा याच्यासाठी. लगातार 2 सीझन जिंकले, परंतु या सीझन मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मला असं वाटतं एकही सामना तो जिंकू शकलेला नाहीये आणि आज या मंचावरून त्याच्या भावना मी व्यक्त करायच्या त्याला विनंती करत आहे. पंकज नाखवा या. हा, मला एक बेस्ट फिल्डर वाटला. त्यांनी योगेश बुरांडे याला दिली. जर प्रत्येक बॉल अडवणाऱ्या प्लेयरला फक्त जर बेस्ट फिल्डर देण्यात येत असेल तर उमन बानकर याची व्हिडिओ जी व्हायरल झाली होती ती जर व्हायरल व्हिडिओ आपल्यापर्यंत जर हे पोचली नसेल
तर नक्की आपल्याला एक मला असं वाटत असेल काय नाही त्याने फिल्डिंग चांगली नाही केली बेस्ट फिल्डर म्हणून. दुसरा मला काही बोलल्याचं नाही, कोणालाही काही द्या, पण ठीक आहे जी उमन बारकरने जी कॅच घेतली होती तो बेस्ट फिल्डर एक बेस्ट होता माझ्याप्रमाणे. फक्त हे बोलण्यासाठी मी एक बोललो होतो बस, दुसरं काय नाही. थँक्यू सो मच. पण हे कॅल्क्युलेशन पंकज आपण यासाठी केलेलं आहे, 6 कॅचेस आपण त्या पकडलेल्या आहेत, कारण टोटल कॅचेस सुद्धा काउंट करणं गरजेचं आहे. एक कॅच खूप सुंदर पकडली, मला सुद्धा माहीत आहे, या सर्व लोकांना सुद्धा माहिती आहे, आणि AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून ती व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली होती. उमंग बांदकरसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो, कारण उमंग बांदकरने तो कारनामा केला. पंकजला आणि आणखीन बऱ्याच लोकांना वाटलं, परंतु 6 कॅचेस पकडणं खायची गोष्ट नाही आहे, आणि हे कोणीच केलं नाही, म्हणून आपण योगेश बुरांडे यांना बक्षीस दिलंय. स्वप्नील, तुम्हाला काय बोलायचं आहे? हे बघा, आम्ही कमिटीने कोणताही निर्णय घेतलेला नाही. निर्णय घेतलेला तो म्हणजे धरणे गुरुजी. आपण फक्त इथे मॅच ठेवतो, धरणे गुरुजी अख्ख्या रायगड जिल्ह्यात जातात आणि त्यांनी बेस्ट फिल्डर काढलेला आहे. त्यामुळे मंडळाचा ह्याच्याशी म्हणजे कोणाला आपल्याला आपल्याला माहिती आहे तो बारका प्लेअर आहे, पण आपल्याला कोणालाच दुखवायचं नाही आहे. धरणे गुरुजी फिल्डरसाठी आपण बक्षीस ठेवलेलं ते धरणे गुरुजींसाठी काढलेलं आहे. त्यामुळे पंकज रागवाचं कारण काहीच नाही आहे. त्यामुळं आपण कोणच्यावर अन्याय करत नाही आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कमिटीने कुठलाच निर्णय घेतलेला नाही आहे. नक्कीच नक्की पंकजचा विचार चांगला होता, परंतु 6 झेल, 1 झेल आणि 6 झेल खूप फरक आहे. 1 झेल चांगला पकडला, मी मान्य करतोय, परंतु 6 झेल खूप सुंदर पद्धतीने पकडले आणि फायनलपर्यंत योगेश खेळला. सो ते पारितोषिक त्यासाठी त्यांना दिलेलं आहे. पुढील संघ असणार आहे तृतीय क्रमांकावर समाधानी झालाय तो अर्थातच युक्ता स्पोर्ट्स साक्षी 22,222 रुपये आणि आकर्षक चषक जे की मुकेश बामजी यांच्याकडून दिलं गेलेलं आहे, आणि त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. धनंजय पाटील याची कॅप्टन्सी आणि संपूर्ण संघाने घेतलेली मेहनत आज या स्पर्धेमध्ये थोडक्यात ते हारलेत असं आपण म्हणूया, पण सफल सुद्धा झालेले आहेत, हे तितकंच खरं आहे. मुकेश दादा, तुम्ही आम्हाला प्रेक्षकांमध्ये आहात असं दिसत आहे. मुकेश दादा जर असाल तर प्लीज मंचावर यायचं आहे. मुकेश दादा, मुकेश बामजी दादा, 22,222 तृतीय क्रमांकाचा आकर्षक चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. हा सन्मान स्वीकारण्यासाठी संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना 22,222 रुपये आणि आकर्षक चषक देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. फोटो सेशन होते, हा अविस्मरणीय क्षण आहे. धन्यवाद. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक नुकतंच सचिन दादा राऊळ यांचं इथे आगमन झालेले. दादा, तुम्हाला मी या मुख्य मंचावर येण्याची विनंती करत आहे. अगदी समाजकारणापासून खेळाच्या मैदानावर दादांचा नेहमी हा सहभाग असतो, उपस्थिती असते. खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व, जनसामान्य लोकांच्या समस्या चुटकीसरशी सोडणारे हे व्यक्तिमत्व नेहमी हसतमुख असतात. जेव्हा जेव्हा इन्व्हिटेशन मिळतं तेव्हा तेव्हा वेळात वेळ काढून ते येत असतात, आणि सचिन दादा राऊळ यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा दादांचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करत आहे. द्वितीय क्रमांक अर्थातच रोनित आणि दैव वॉरियर्स साखर. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या संघासाठी. खडतर प्रवासामधून संघर्ष करून त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे, पण द्वितीय क्रमांकावर त्यांना या स्पर्धेमध्ये समाधानी व्हावं लागलंय. असे रोनित आणि दैव वॉरियर्स साखर 33,333 रुपये आणि आकर्षक चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. अर्थातच संजय सर, सचिन सर आणि त्यांच्या
हस्ते आपण ते पारितोषिक देणार आहोत. नयन स्वतः संघनायक खूप सुंदर खेळला आणि आपल्या संघाला द्वितीय क्रमांकावर या ठिकाणी समाधानी राहिला असं आपण म्हणूयात. थँक्यू. ज्या पद्धतीने आपण चर्चा त्या रंगत होत्या, उमंग याने जो सुंदर झेल पकडला होता, तर कॅच ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक एक ऍड केलं जाते आणि पंकज नाखवा यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जातंय. 5,000 रुपयाचं उमंगसाठी ते पारितोषिक दिलं जाणार आहे आणि ते पारितोषिक पंकज नाखवा त्यांना जीपे करणार आहेत. सो ते तुम्ही घ्यायचं आहे. थँक्यू. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेण्यापूर्वी आपण मॅन ऑफ द सिरीज असं आपण म्हणतो ना की दाग अच्छे होते हैं, आणि हे धुवण्यासाठी, कपडे धुवण्यासाठी खास वॉशिंग मशीन सॅमसंग कंपनीची कोणाला जाणार? ही वॉशिंग मशीन आहे ती रश्मीन गुरव यांनी दिलेली आहे मालिकावीरासाठी. कोण असेल? कोण असेल ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 कॅच पकडल्या, 66 चेंडूंमध्ये 150, 162 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या असा सिया वॉरियर्स नागाव संघाचा टीम कॅप्टन कूल संकेत थळे ठरतो या सामन्याचा, या संपूर्ण स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन संकेत. अभिनंदन अभिनंदन. वडिलांना विनंती करतो, या वडील. आज खरोखरच आनंद झाला आणि वडिलांनाच मी विनंती करतोय की आपल्या मुलाला तुम्ही सन्मानित करायचं आहे. कारण एखादा मुलगा कधी यशस्वी होतो? ज्या वेळेला त्या वडिलांना मुलाच्या नावाने ओळखलं जातं तेव्हा तो मुलगा यशस्वी होत असतो. आणि आज नक्कीच एकच चर्चा या विभागामध्ये रंगणार, या 7 गावामध्ये रंगणार. या वडिलांचा मुलगा संकेत याने मॅन ऑफ द सिरीज हा किताब जिंकलेला आहे. संकेत, काय भावना असतील? कारण खूप भावुक झाला होतास, कारण क्वार्टर फायनलचा तो सामना जिंकल्यानंतरच त्या भावना तू व्यक्त करत होतास आणि खरं तर ऐकायला आवडेल आम्हाला की काय भावना आहेत. खरं तर प्रथम सर्व टीमचा धन्यवाद. त्यांच्या सपोर्टमुळे सर्व फायनल आम्ही खेळू शकलो आणि जिंकू शकलो. आणि आईबापांचा धन्यवाद. ॲज अ कॅप्टन म्हणून किती दबाव होता? सिया वॉरियर्स नागावार्ताचा सचिन दादांचा संघ ज्या वेळेला तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तुला चूज केलं, ऑप्शनमधून संघ बनवला, राहुल सारखा तुझ्या संघामध्ये ताफ्यामध्ये सिनियर प्लेअर आला आणि त्यानंतर श्रेयस, ह्या 3 त्रिकुटामध्ये तुम्ही सामना जिंकलेत असं मी म्हणेन. सो त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल तुमच्याकडून. श्रेयश खरंच थँक्यू. राहुल थँक्यू आणि सर्व टीमचा धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप भावुक झालाय. एकदा जोरदार टाळ्या होत्या संकेत थळे याच्यासाठी.
वेल डन संकेत. मालिकावीर वॉशिंग मशीन जिंकलेला आहे. थँक्यू. आणि ज्याच्यासाठी अट्टहास चालू होता की 55,555 पेक्षा प्रथम क्रमांकाचा चषक कोण जिंकणार, तर हो, हे समजलं, हे मिळालंय. सिया वॉरियर्स नागाव संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये. संपूर्ण टीमला मी इन्व्हाइट करतोय. टीम स्पॉन्सर सचिन दादा सुद्धा इथे आहेत, संजय सर आहेत, त्यांची संपूर्ण टीम सुद्धा इथे आहे. आनंदजी बुरांडे आहेत, गवळे दादा आहेत. या सर्वांना मी विनंती करतोय, हे प्राइज, हे पारितोषिक त्यांना द्यायचं आहे. हा चालेल. हा 2 वाजता हा चालेल. अप्रतिम खेळ, खूप सुंदर खेळले, लढले, रडले पण लढले, पडले, धडपडले पण मागे हटलेले नाहीत. सचिन दादांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि नागाव गावामध्ये आज जल्लोष पाहायला मिळणार. अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये 5व्या पर्वाचा विजेता संघ सिया वॉरियर्स नागाव, तेजस ग्राफिक्स नागाव यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय, हे बॅनर सर्व ऑक्शनची संपूर्ण जबाबदारी या तेजस दादांनी केलेली आहे. सो त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. येस, दादांना मी विनंती करतोय, हा सन्मान इथे होणार आहे. सर्व मान्यवर वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अक्षी साखर प्रीमियर लीगचा 6व्या सीझनचा थरार हा 365 दिवसानंतर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सज्ज व्हा. त्या लीगसाठी जी लीग स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट म्हणून अगदी सर्वांना हवीशी वाटणारी स्पर्धा पूर्ण झालेली आहे. पण आनंद सरांना मी विनंती करतोय की तुम्हाला किती आनंद झालाय सर? मला खूप आनंद प्रत्येक वर्षी होतो आणि हा 5वा पर्व आहे आणि ह्या आमच्या खूप सुरत अशा समुद्रकिनारी आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये हा ग्राउंड जो उभारला आहे त्याचा श्रेय मी माझ्या या सगळ्या तरुण हे अक्षेतले जे क्रिकेटर आहेत त्यांना देईन मी. आणि त्याचं नियोजन प्रत्येक वर्षी आमचा 3 गावामध्ये नियोजन असतो. नागाव असेल, अक्षय असेल, साखर असेल, तर त्यांच्याकडे नियोजन असतो आणि त्या परीने नियोजन होत असतं आणि त्याला सगळ्या सहकार्य ह्या 3ही गावातून सहकार्य होत असतो. आणि जे काही जे मनपूर्वक अशी बक्षिसं देतात त्यापेक्षा इथे ज्या मॅचेस होतात शांततेमध्ये ते फार महत्त्वाचं आहे. कोणताही विवाद न होता ह्या 4 दिवस मॅचेस पार मंडप म्हणजे म्हणजे तारेवरची कसरत आहे. तरीसुद्धा ह्या इथे प्रेक्षक 4 दिवस प्रेक्षक असतात आणि 4 दिवस असा आनंदाचा हा 360वा म्हणजे 65 दिवस बोलता येईल, त्यातले हे 4 दिवस हे कधी येतात हे प्रत्येक अक्षयकरांना, नागावकरांना, साखरकरांना सगळ्यांना वाटत असतो हा दिवस कधी येतो आणि हा आनंदाचा दिवस सुखसमाज कधी पार पडतो. असा हा सोहळा सुंदररित्या असा पार पडलेला आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे. आता मी ह्या पुढल्या वर्षामध्ये जाहीर करतो की ह्या ग्राउंडचा
मी थोडासा वेगळ्या आणि मनावर घेतलेला आहे. उपसरपंच या नात्याने थोडासा वेगळा व्ह्यू करून मी ह्या ग्राउंडचा कसा सुशोभीकरण करता येईल त्याकडे मी पुढल्या वर्षात हा फोकस करणार आहे. हेच मी यावेळी इथे बोलू शकतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दादा. खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व जर असं असेल, या ग्राउंडचा विकास करण्याची आवश्यकता नाही असं मी म्हणणार नाही आहे, परंतु अजून चांगलं प्लॅटफॉर्म खेळाडूंना देण्यासाठी आनंददादा नेहमी तयार असतात आणि त्यांनी ते सांगितले, कमिटमेंट दिलेली आहे. पुढल्या वर्षात या ग्राउंडचा कायापालट होणार यात मात्र शंका नाही आहे. परंतु हा क्रिकेटचा सोहळा इथेच संपलाय असं जाहीर करतोय. परंतु प्रत्येकाने फिट राहा आणि सुपर हिट राहा आणि घरी जात असताना आपल्या बाईक्स कार हळूहळू घेऊन जा आणि घरी सुखरूप पोचा आणि क्रिकेटवर असंच प्रेम करत राहा आणि कधी क्रिकेटमध्ये पार्शलिटी करू नका किंवा राजकारण करू नका किंवा क्रिकेटला विकू देऊ नका, स्वतःचा खेळ विकू देऊ नका. एवढंच सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अलिबाग. हॅलो.